वाचणार आहे कोकणाची गंमत। कोकणाची गंमत। मे महिना आला, शाळा बंद झाली। रोहन आई बरोबर कोकणात जायला निघाला। रोहन आईला विचारला, आई कोकणात काय काय असते? आईने सांगितले, कोकणात असतात आंबे आणि फणस, गोड गोड गरे आणि गोड गोड रस, गरे आणि रस भरपूर खायचे। दादा आणि ताई बरोबर खूप खूप खेळायचे, झाडांवर चढायचे, विहिरीत मध्ये पोहायचे आणि नदीमध्ये डुबायचे, मजाच मजा करायची। पण रोहनला झाडावर चढता येत नाही की नदीत पोहता येत नाही। रोहन राहतो शहरात, इथे कुठली विहीर आणि कुठले एवढी झाडे। शहरात विहीर नसते, पण पाणी तर नळालाच येते। पोहायला दूर तलावावर जावे लागते। रोहन विचारात पडला, आता काय करावे? मग रोहनने ठरवले, झाडावर चढायला शिकायचे। रोहनने झाडावर चढून पाहिले, म्हणून दादा खाली उभे राहिले, त्याने झाडावर कसे चढायचे ते शिकवले। रोहन 1-2 वेळा झाडावरून पडला, त्याला थोडे लागले, पण तो रडला नाही। आईने त्याला औषध लावले। रोहनला बरे वाटले। पाठीवर ठोकळा बांधून रोहन विहिरीत उतरला, बरोबर नानाही उतरला। नाकातोंडातून पाणी गेले, पण घाबरता रोहन हातपाय मारतच राहिला। रोहन थोडे करीत चांगला पोहायला लागला। रोहनला कोकण खूप आवडले, पण शाळा सुरू होणार म्हणून घरी तर गेलेच पाहिजे। रोहन आणि आई घरी यायला निघाले। रोहनने आनंदाला, आता तू ये शहरात गंमत बघायला, असे सांगितले। काय असते शहरात? आनंदाने विचारले। शहरात खूप माणसे असतात, खूप मोटारी आणि सायकली, सगळेच काही खूप असे खेळण्याची जागा नसते, रोहनने सांगितले। तरी सुद्धा शहरात मजा असते। बागेत जायचे, वाघ, सिंह, हरणे पाहायची, माकडे बघायची, मोर बघायचे। मुलांसाठी छोटे आगगाडी असते, आगगाडीत बसून फिरून यायचे। सिनेमा असतो, खाऊ असतो, भेळपुरी, पाणीपुरी आणि अशाच कितीतरी नाना पुरी फटाके असतात। रोहन आपणला सांगतच राहिला। आई मध्येच थांबवले, पुरे
जात होती. पण रोहनचे मन कोकणातच